कोरोनाच्या संकटामुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला असून जीवापाड मेहनत करून पिकविलेला शेतमाल कुठे विकावा हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे। उत्पादित शेतमालाला कोरोना संसर्गाच्या भीतीपोटी ग्राहकच नसल्याने कलिंगड उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे। वरुड तालुक्यातील गोरेगाव येथील युवा शेतकरी अनिल व सुनील शेकापुरी यांनी आपल्या शेतात कलिंगडाची लागवड केली। जवळपास लाखो रुपयांच्या वर खर्च करून चांगल्या प्रतीच्या कलिंगडाचे उत्पादन केले। पीक चांगले येऊनही सध्या कोरोनाच्या भीतीपोटी कलिंगड घ्यायला कोणी तयार नसल्याने ती विकावी कुठे हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे। इकडे कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून शेतमाल कुठे विकावा हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे। अशातच एका प्रयोगशील शेतकऱ्याने आपल्या शेतात टरबूज म्हणजे कलिंगडाची लागवड केली, परंतु हा शेतमाल आता काढवास आला असून हा शेतमाल कोणत्या बाजारपेठेत विकावा हा प्रश्न त्याच्यासमोर उभा ठाकला आहे। कलिंगड तयार करण्यासाठी लाखो रुपये खर्च झाले असून उत्पादनाच्या विक्री अभावी शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याचे चित्र परिसरात दिसून येत असून या टरबूज विक्रेत्या शेतकऱ्यांसमोर हा टरबूज कुठे विकावा हा प्रश्न पडला आहे। जिल्हा अमरावती। माझे 2 एकर शेत कलिंगडचे आहे आणि याच्यामुळं मला 1 लाख रुपये खर्च आलेला आहे। त्यामुळे ह्या कलिंगड तोडायला आला आहे, पण याला गिऱ्हाईक नाही आहे, व्यापारी नाही आहे। त्यामुळं मला विकायचा प्रश्न पडला आहे। याचा मोबदला सरकारने मला कोणत्या स्वरूपात द्यावा। यामध्ये त्यांचं आर्थिक नुकसान होत असून शासनाने मदत करावी अशी अपेक्षा सुनील शेकापुरी यांनी व्यक्त केली आहे। प्रदीप बहुरूपी, विदर्भ न्यूज, वरुड।